पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गुन्हे शाखा कक्ष 1 कडून गुटखा माफियास 1,04,00,000 रुपये किमतीच्या मुद्देमालास अटक करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि अंमली पदार्थ मुक्त अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष 1 कडून 10 जुलै रोजी तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीवरून कक्ष 1 कडील पथकाने तळोजा बाटलीवाला कंपाऊंड या ठिकाणी सापळा रचला. आयशर वाहनातून 2 टेम्पोंमध्ये गुटखा माल भरला जात असताना 3 इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आणि घोटकॅम्प येथील गोडाऊनमधून 64,60,482 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित पान मसाला गुटखा आणि वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक आयशर ट्रक आणि 2 छोटा हत्ती अशी एकूण 3 वाहने असा एकूण 1,04,482 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या 3 इसमांपैकी करण राम साळुंखे वय 31 हा गुटखा माफिया असून त्याच्यावर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अशाच प्रकारचे गुटखा तस्करीचे आणि इतर गंभीर स्वरूपाचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुटखा हा मध्य प्रदेशमधून आणला असून तो मुंबई आणि नवी मुंबई परिसरात वितरित करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 1 करत आहे.